मित्रो, आज आपण आलो आहोत पाटील यांच्या बेड्यामध्ये आणि घोडेवाली पाटील म्हणून ते पूर्ण मुरुड तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे घोडे वरातीसाठी आणि हॉर्स रायडिंगसाठी पूर्ण समुद्रकिनाऱ्यावर असतात। तर आपण सगळं पाहूया त्यांचा पहिला बेडा आणि त्यांच्याशी गप्पा मारूया। आपण पाहत आहात हा त्यांचा नैसर्गिक वातावरणात असलेला बेडा आणि त्याच्यामध्ये असलेले हे अनेक घोडे, त्यांच्या गाड्या आपण पाहत आहात। इथे बघा, एक छानशा वातावरणात घोड्यांची परवरिश केलेत आणि त्यांच्या समुद्रावर फिरणाऱ्या गाड्या आहेत आणि छान अशा वातावरणात तर त्यांनी ह्या इतकं छान हॉर्स रायडिंगसाठी केलेला घोडा। तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया। आपण पाहत आहात घोड्याचे मालक, त्यांना नाव विचारूया। हां, सांग बा नाव तुझं? मितेश मनोज पाटील। हां, तू ह्या व्यवसायात तुम्ही किती वर्ष आहात? आजोबांपासून हे चालू आहे। आजोबांपासून चालू आहे? हां, म्हणजे आजोबांपासून चौथी पिढी आहे। हां, मग ह्या घोड्याचं नाव काय आहे? याचं नाव आहे राजा। हां, कशा नाव सांग? ह्या घोड्याचं नाव काय आहे? राजा आहे। बरं, ह्याचा वापर कशासाठी करतो आपण? लग्नासाठी नाचणारा घोडा। फक्त हा नाचणारा घोडा आहे का? ह्याचं वैशिष्ट्य आपण पाहताय, हा नाचणारा घोडा आहे। आपण पाहता त्याची फुल साईज, त्याचं आकर्षक असं व्यक्तिमत्व आणि फक्त ह्याचा नाचण्यासाठी वापर होतो। जर वाजायला लागला घोडा की हा नाचतो दोन पायावर आणि पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हा नाचण्यासाठी प्रसिद्ध आहे घोडा। ह्या घोड्याचं नाव काय सांगू शकाल? आणि या जातीचं हा बादल आहे का? बघा, आपण पाहताय बादल हा हॉर्स रायडिंगसाठी समुद्रकिनाऱ्यावर असतो, बीचवर रायडिंगसाठी वगैरे। आणि हे जे शांतमध्ये हो ना, आणि ह्याच्यामध्ये आपण शेजारी आपण पाहत आहात, हे बघा, हे गावठी घोडे, हे घोडे आहेत रेससाठी, हे रेससाठी आहेत छोटे। आणि ह्या गाडीसाठी, हा तो ह्या गाडीसाठी वापरतोय। हो, ह्या आपण बघताय गाड्या आहेत तिथे छान बघा बरं, 1 2 3 अशा गाड्या आणि छानशा वातावरणात असं छान आपण पाहत आहोत बेडा आहेत। इथे त्यांच्या म्हशीही आहेत। एक सुंदर परिसरामध्ये त्यांची अशी छान परवरिश आहे। हा एक घोडा पाहत आहे आपण, याचं नाव देवराज आहे बघा। छान असं व्यक्तिमत्व त्याचं।